दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा कुरुतो मारुती यस्य तं वंदे रघुनंदनम। आज आपल्या श्री क्षेत्र रामगड येथे प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला राम जन्म महोत्सव या महोत्सवाच्या सांगतेच्या निमित्ताने आज या ठिकाणी सर्व परम श्रद्धे पूजने आदरणीय संत महंत आणि आपण सर्व भक्तगण या ठिकाणी एकत्र जमलेले आहोत। प्रभू रामचंद्राचा कृपाशीर्वाद, बजरंगबलीचा कृपाशीर्वाद, सर्व देवदेवतेचा कृपाशीर्वाद घेऊन वैकुंठवासी ब्रह्मलीन अनंत महाराजांनी या कार्याची मुहूर्तमेढ या ठिकाणी केली आणि ते कार्य लवकरच हरिभक्तिपरायण आदरणीय आपले बाळकृष्ण महाराज यांच्या शिरावर आपण सर्व भक्तगणांनी दिलं। ज्या जोमाने, ज्या शक्तीने, ज्या भक्तीने, पूजेने महाराज काम करत होते त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना घेऊन बाळकृष्ण महाराज दिघे हे काम करून आलेले आहेत। त्यांना अधूनमधून सारखं मार्गदर्शन परमपूजनीय वंदनीय महंत श्री कैलासगिरी बाबा दादा महाराज अनेक सर्व संतांचा कृपाशीर्वाद सहकार्य घेऊन हे सर्व काम महाराज करून आलेले आहेत। पाहिल्यानंतर समाधान वाटते। मंदिर महाराजांची कल्पना होते की सीता मंदिर करायचं, पण नुसतं सीतामाई राहू शकत नाही, म्हणून प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि हनुमानजी, सीतामाई असं आपलं राम पंचायतन मंदिर तयार झालं। शिखराचं काम सुंदर झालं, सभामंडप, आतला मार्बल, बजरंगबलीचं काम झालेलंच होतं, पण त्याचंही सर्व जीर्णोद्धार थोडा झालेला आहे। आणि गुरुकुले अगोदरच झालेले होतं, महाराजांना तिथं फारसा राहण्याचा योग प्रारब्धाने दिला नाही, तरी पण ते छायेच्या रूपाने, कृपाशीर्वादाच्या रूपाने आहेत। परमश्रद्धे सर्व संत महंत, सद्गुरू किशनगिरी बाबा, सद्गुरू कन्हैयालालजी महाराज, सद्गुरू रामकृष्ण बाबा काळे या सर्व संतांचे कृपाशीर्वाद। काल्याचे कीर्तन हे बाबांचं कीर्तन म्हणजे आमचं कीर्तन एकच आहे। आम्ही आवाज ऐकल्यानंतर म्हटलं असं कसं काय झालं, काही समजा ना आम्हाला बी। महाराजांनी म्हटलं तुम्हीच कीर्तन करा, आता काल्याचं कीर्तन तुम्हीच करत जा, द्वादशीला थोड्या अडचणी होते ना। आता काय, आता साधूचं सांगणं काय, आता नारायणगिरी बाबाच्या भाषेत आम्हाला नाही सांगता यायचं। खूप आता 20 पायल्याच्या पोत्यात 30 पायल्या टाकायचं काम चालू आहे आमचं, त्याच्यामुळे तुम्हीच बघा आता ते कसे शिवायचे आणि फाटतीन का राहतील, म्हणजे असं सगळं होत राहते। त्याच्यामुळं कधी कधी जिथं जायचं तिथं जाणं होत नाही, आणि जिथं कधी नाही गेलं तरी चालते, पण तिथंच टाईम निघून जाते, असे सगळे प्रसंग येतात। आज आम्ही पत्रिकेप्रमाणे जरी काल्याचे कीर्तन होतं तर बाबांना आम्ही काही वेगळं नाही, तेव्हा महाराजांच्या इच्छेप्रमाणे आपण आपला फिरता सप्ताह, पंढरीची वारी, माऊलीच्या सोहळ्याबरोबर हे सगळं आतापर्यंत करत आलेलं आहे। सर्व भक्तगणांचं सहकार्य आहे। हे रामगड असेल, बाबांचं स्थान असेल, आपला गिरी आश्रम, त्याच्यानंतर इतर सगळं देवगड असेल, सगळेच असतील, हे त्या स्थान जर ते स्थानं जरी वेगळे असले तरी हे सगळे आपल्या हे धार्मिक वैभव आहे आणि समाजावर संस्कार करण्याकरता हे तीर्थक्षेत्र, मठ, मंदिरं असतात। त्याप्रमाणे आपलंही हे देवस्थान खूप चांगल्या प्रकारचं तयार झालेलं आहे। बऱ्याचशा अडचणी होत्या, आहेत, येत राहतील। ज्या थोड्या काही अडचणी असतील आपल्या कार्याकरता, ते आपण थोडंसं अंतःकरण मोठं करा, आईवडिलांचं प्रेम निर्माण करा, आणि आपल्या देवस्थानाला जे काही कमी असेल, जे कुठं काही नडत असेल ते आपण पूर्ण केलं पाहिजे, हे सर्व आमच्या संतांचं आपल्याला सांगणं आहे। शेवटी तुमचं घर तुमच्या मुलाकरता, तुमच्या नातवाकरता, तुमच्या पंथाकरता कामाला येईल, पण तुमच्या घरात तुम्हाला राहूच देते ना असं काही सांगता येत नाही, असं काही होत नाही, पण एखाद्या वेळेस। पण हे जे देवस्थान असतात हे देवस्थान सर्वांचे असतात, सर्वांच्या हिताकरता असतात, सर्वांच्या सुखाकरता असतात,
तिथल्या महंताने ऐटीत राहावं म्हणून काही संस्थान नसतात. सर्व आपल्या धर्माची ऐट कायम राहावी म्हणून हे निर्माण केलेले असतात. त्याप्रमाणे ऐश्वर्यातच आपण हे सगळं सुंदर काम तयार केलं. खर्चाची काही हायगाई केली नाही. आणि मूर्ती बसवलेल्या महाराजांची मूर्ती थोडी मागची बरोबर नव्हती. भक्तांनी संकल्प केला की ही मूर्ती आपण दुसरी आणायची. आता आम्हाला त्यावेळेस म्हटलं पहिलीच बरोबर नाही, दुसरी खराब निघल्यावर मग कसं काय व्हायचं. पण आता दर्शन घेतल्यानंतर समाधान वाटलं. महाराजांची मूर्ती खूप सुंदर आणली. म्हणजे आता जरी त्याला आर्थिकदृष्ट्या थोडासा खर्च आला असेल, पण जाऊ द्या, काही हरकत नाही. पण मूर्ती सुंदर झालेली आहे. ज्याने कोणी दिली, चंद्रकांत निरफळ. चांगलं झालं. तर तुमचं सगळं निरफळ झालेलं नाही, काही त्याला फळ मिळालेलं आहे. आता बाबांची मूर्ती खूप सुंदर आहे. ते सिंहासनावर बसलेली आहे. आणि आपण आपल्या डोक्यातलं काढून ठेवा, महाराजांचा गिरी आश्रम, देवगड, गंगागिरी बाबाचं स्थान आणि आपलं हे स्थान हे कुठल्या व्यक्तीचं आणि कुठल्या जातीचं हे कुठलं नाही, हे सर्वांचं असते, सर्वांच्याकरता असते. हे आपण लक्षात ठेवा. आणि सर्वांच्या सुखाकरता जरी आपली वैयक्तिक थोडी कधी काही नुकसान होत असेल किंवा काही आर्थिक झळ लागत असेल तर सहन करा. आपलं थोडंसं काही नुकसान असेल ना, काही सांगता येत नाही. येणाऱ्या भक्तांचा पदस्पर्श आपल्या जागेला झाला, आपल्या संपत्तीला झाला, तर त्याला सुगंध सुटल्याशिवाय राहत नाही. पण हे सगळे कामं आपल्याला सामोपचाराने करायचे आहे. महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत हे काम केलं. लवकरच आपल्याला त्याने शेवटचा निरोप दिलेला आहे. तरी पण लवकर जरी गेले तरी त्यांच्या इच्छेप्रमाणे जे जे कामं करायचे ते कामं सर्व झालेले आहेत. या कार्यक्रमामध्येच पुन्हा रामकथा आहे. श्री विजय महाराज पवार त्यांचे मातोश्री वारले, किशोर महाराज निकम त्यांनी, किशोर महाराज निकम ते चांगले मुलं घडवतात. त्या किशोर महाराजांनी हे सर्व काम केलेलं आहे. आणि महाराजांच्या डबल चक्कर ध्वजारोहणाला होत्या नाही म्हणणं. हां, बरं बरं. मग आता दोन्ही एकदा झाले. मग आम्ही दोन्ही एकदा झाले, त्याच्यामुळे बरोबर जमलं. तर हे सगळं झालं. तर महाराजांच्या आता तसं पाहिलं तर पुनर्जन्म झाला. मध्ये तरी त्यांना एवढा त्रास झाला तर मग बसलेले चालणारे दिसतात, पण ते थोडे अवघडच कामं राहते. तर पूजेने महाराज या ठिकाणी आले आणि बाळकृष्ण महाराजांनी सेवा करण्याचं त्यांना सांगितल्याबरोबर त्यांनी कुठल्याही प्रकारचे आडवेडे न घेता काल्याचे कीर्तन आपण ऐकलेलंच आहे. आणि आज आपल्याला एक काला केलेला आहे, हांडी फोडलेली आहे. आता आपल्याला प्रेमाची हांडी फोडायची आहे आणि एकात्मतेचा काला करायचा आहे. हा काला आपण लाईचा करतो, थोडा खाल्ला म्हणजे कधीतरी संपून जाते. हांडी फुटली म्हणजे कधीतरी ते सगळं संपूनच जाते. पण प्रेमाची हांडी फोडायची आहे. आणि नेहमी करता आम्ही आमचं गाव, आमचे सर्व परिसरातले सगळे व्यक्ती, त्यांची जात, धर्म, पंथ जो असेल तो असेल, पण आम्हाला आमच्या गावाच्या धार्मिक वैभवाकरता, सामाजिक वैभवाकरता, याच्याकरता सर्वांना एकोप्याने आम्हाला उभं राहायचं आहे. त्याच्याकरता ज्यावेळेस जे जे कामं असतील, कधी धार्मिक कामं आहेत, कधी सामाजिक कामं आहेत, कधी अडलेल्या नारायणाची सेवा असेल, कधी संकटात सापडलेला एखादा बंधू असेल, भगिनी असेल, त्यांना सहकार्य करणं हीच रामाची पूजा आहे, ही देवाची पूजा आहे. हे सत्संगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या सत्संगाच्या निमित्ताने सर्व संत येऊन आपल्याला सुविचार दिलेत. आज काल्याच्या कीर्तनाने आपल्या कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व उपस्थित गुणीजन, गायक, वादक, संत, महंत, पूजनीय नाना महाराजांच्या चिरंजीव पूजनीय अरुण महाराज तेही या ठिकाणी आलेले आहेत. सहज वडीला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. सहज महाराजांचं इथे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. निमंत्रण जरी असलं तरी महाराजांनी आम्ही वंदन करतो. सर्व संतांना वंदन करतो. पूजेने कैलासगिरी बाबांना वंदन करून सर्व भक्तांना नमस्कार.